मानवी वस्त्यांवरती हल्ले केल्यानं मुंबईतल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातल्या पिंजऱ्यात खितपत पडलेल्या बिबट्यांमध्ये नवी आशा निर्माण झाली। पुन्हा जंगलात परतणं जरी शक्य नसलं तरी उद्यानात नव्याने उभारण्यात आलेल्या रेस्क्यू सेंटरमुळे बिबट्यांना मोकळ्या वातावरणात बागडता येते। भीम, अर्जुन, डॉन, जॉन, कोयना, कृष्णा, वेदाग्नी गेल्या अनेक वर्षांपासून उद्यानातले 8 नर आणि 7 मादी असे एकूण 15 बिबटे जणू जन्मठेपेची शिक्षाच भोगत होते। मानवी वस्त्यांवर हल्ला केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता। त्यामुळे 8x8च्या पिंजरावजा कोठडीतलं असह्य जगणं त्यांच्या वाट्याला आलं होतं। पण आता नव्यानं निर्माण करण्यात आलेल्या रेस्क्यू सेंटरमुळे त्यांना मोकळ्या वातावरणात बागडण्याची, एकत्र खेळण्याची संधी उपलब्ध झाली आहे। राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागानं पुढाकार घेत 3000 स्क्वेअर फूट जागेवर हे रेस्क्यू सेंटर उभारलंय। त्यासाठी तब्बल 1,15 लाख रुपये खर्च करण्यात आले। त्यासाठी अगदी जंगलासारखीच वातावरण निर्मिती करण्यात आली आहे। झाडाच्या फांदीवर बसून टेहळणी करणं हा बिबट्यांचा आवडता छंद। त्यामुळे बिबट्याच्या आवडी लक्षात घेत लाकडी मचाण आणि झाडाच्या फांद्यांची रचना रेस्क्यू सेंटरमध्ये करण्यात आली आहे। इथं उभारलेल्या ओंडक्यांवर बिबटे उड्या मारण्याचीही हौस बागवतात। बिबट्यांना सेल्फ मेडिकेशनसाठी हिरवी झाडं, बांबू बिबट्यांच्या आरोग्यात सुधारणा दिसू लागली आहे। याच्यामुळे त्यांच्या ते नॅचरल ज्या गोष्टी आहेत, नैसर्गिक ज्यांच्या गरजा आहेत, मातीत खेळणं, माती उकळणं, झाडावर चढणं, मचाणीवर बसणं, ते फिजिकली त्यांचा तो व्यायाम होतो। आणि फिजिकली व्यायाम चांगल्या पद्धतीने झाला तर ते मेंटली सुद्धा रिलॅक्स राहतात। तर त्यांच्या मनाचा जो ताण आहे तोच कमी करण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। आणि ज्या बंदिस्त ठिकाणी जे होते त्याविषयी या ठिकाणी नक्कीच म्हणजे आनंदी आहेत। त्यांच्या म्हणजे बॉडी लँग्वेजवरून आपल्याला समजतं। त्यांच्या स्किनसुद्धा आता ग्लो व्हायला लागलेले आहेत, चमकायला लागलेले आहेत। त्यांची जी बॉडी फॅटी झाली होती ती आता थोडे स्लिम आणि ट्रिम आता ते होत आलेले आहेत। रेस्क्यू सेंटरच्या आतल्या भागात बिबट्यांसाठी पिंजरे तयार करण्यात आलेत। वन्य प्राण्यांना सतत होत असलेल्या विविध संसर्गजन्य आजाराची दखल घेत इथं स्वच्छता आणि अन्य उपाययोजनांकडे विशेष लक्ष देण्यात आलंय। रोजच्या रोज हे सदरचे त्यांचे शेल्टर हाऊस जे आहेत ते रोजच्या रोज क्लिनिंग केले जातात। आठवड्यातून एकदा त्यांना डिइन्फेक्शन केलं जातं। 15 दिवसातून एकदा त्यांना फायर केलं जातं। त्यानंतर जे हवेतले जे वेगवेगळे म्हणजे संसर्गजन्य आजार असतात जे फ्लाईजपासून येतात तर त्यासाठी आपण ह्या फ्लाईज किलर लावलेले आहेत की याचा 1.5 वर्षापूर्वी आपल्याकडे एक टायगर बसंती नावाची टायग्रेस होती तर तिला लेप्टोस्पायरोसिस आजार झाला होता। त्यानंतर मग लेप्टोस्पायरा मागे आपल्याकडे आजार आला होता आणि त्यामध्ये आपले 2 लेपडे गेले होते। तर ते परत भविष्यामध्ये त्याच्या घटना घडू नये त्या अनुषंगाने आपण मग या मॉस्किटो नेटच्या जाळे आणि पूर्ण फ्रेमिंगचे डोर लावून घेतले की जेणेकरून कुठलेही रोडंट्स, उंदीर वगैरे सदर शेल्टर हाऊसमध्ये येऊ नये, त्यांच्यामध्ये संसर्ग पसरू नये। वन्य प्राण्यांची मैत्री व्हावी, त्यांचं जीवन जवळून जाणून घेता यावं यासाठी राज्य शासनातर्फे गेल्या वर्षी प्राणी दत्तक योजना सुरू करण्यात आली। या योजनेअंतर्गत 2 बिबट्यांना त्यांचे पालकही मिळालेत। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दाखल होताना हे बिबटे हिंस्त्र होते। मात्र अधिकारी आणि देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून घेतल्या जाणाऱ्या काळजीमुळे त्यांना आता मनुष्य प्राण्यांचाच लळा लागलाय हे विशेष। मानवी वस्तीवर हल्ले केले नसते तर या बिबट्यांचा जंगलातला थाट काही औरच असता। रेस्क्यू सेंटरच्या माध्यमातून हा थाट त्यातल्या त्यात जपण्याचा प्रयत्न संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातले अधिकारी कसोशीने करतायत हे कौतुकास्पदच म्हणावं लागेल। व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बाईकरसह दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।